रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज खरं तर आपण परत एक नवीन अनयूज अनटच असणाराच फ्लॅट दाखवतोय। हा जो फ्लॅट आहे खरं तर बघितलं तर 550 कार्पेटचा 1 BHK फ्लॅट आहे। लोकेशनचा जर विचार केला तर हिरनंदानीला लागून असणारं सांगवी नेस्टा नावाचं एक प्रोजेक्ट आहे, जे सिंगल बिल्डिंग असणार आहे। इथे मात्र स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या कोणतीच गोष्टी नसणार आहे। घर असेल आणि पार्किंग असेल, याच्यापेक्षा जास्त काहीच नाही। राहिला प्रश्न बाकी सुखसुविधांचं, तर खाली शॉपिंग वगैरे आहे, तर तिथं डॉक्टर्स म्हणा, भाजी ह्या त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खालीच मिळणार आहेत। मेंटेनन्स इथे कमीच असेल। सध्या बिल्डर मेंटेनन्स घेतोय, त्याच्यामुळे काही तुम्हाला मला सांगता येणार नाही मेंटेनन्स नक्की किती असेल। पण ह्या बिल्डिंगला OCCC नक्की आलेली आहे। अशाच पद्धतीचा हा 1 BHK फ्लॅट आहे, जो शाळा, श्रीमा शाळा म्हणा, हिरनंदानी शाळा म्हणा, पोद्दार शाळा म्हणा, ऑर्चिड इंटरेस्ट शाळा, या सगळ्याच्या मध्यावरती जसे कमिशनर बंगलो आहे त्याच्या बाजूलाच हा सांगवी नेस्टा नावाचा प्रोजेक्ट आहे, जो सिंगल टावर असणार आहे। खरं तर हा फ्लॅट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं बनवलेला आहे, कारण की जर तुम्ही तुमच्या फ्लॅटमध्ये उभे राहिलात तर तुम्हाला क्रिक दिसतो प्रॉपरली, आणि हायर फ्लोअरला आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीचा क्रिक आणि पूर्ण हिरनंदानी इस्टेट म्हणा सगळं तुम्हाला तुमच्या ह्या घरामधनं प्रॉपरली दिसतं। विशेष म्हणजे 1 BHKमध्ये नॉर्मली बाल्कनी मिळत नाही, पण तुम्हाला इथे एक बाल्कनी, ज्या बाल्कनीमधनं आपण उभं राहूनच फोटो काढतोय, शूटिंग करतोय, तर एवढी मोठी चांगल्या पद्धतीची मोठी प्रशस्त जवळजवळ 9x3ची बाल्कनी, 3 फूट रुंद 9 फूट लांब अशी मोठी बाल्कनी आहे। हा फ्लॅट पूर्ण कसा आहे खरं तर मी हाच दाखवण्याचा प्रयत्न करतो। जर आपण कंपासद्वारे विचार केला ह्या फ्लॅटचा, तर ह्याला वेस्ट कमी जास्त दाखवतोय, साऊथ पण थोडा क्रॉस साऊथ पण आहे, पण वेस्ट जास्त आहे। वेस्ट साऊथ म्हटलं तरी चालेल, साऊथचा भाग खूप कमी आहे। ज्यावेळेला आपण बाहेर येतो तुम्ही बघू शकता, ह्या फ्लोअरवरती 4 फ्लॅट आहेत। 4 फ्लॅटमध्ये जर लिफ्टचा विचार केला तर तुम्हाला इथे एक लिफ्ट आहे, इकडे एक लिफ्ट आहे, अधिक जर तुम्ही इकडे गेलात तर इकडे पण एक लिफ्ट आहे। 3 लिफ्टचं प्रावधान 4 फ्लॅटसाठी आहे। त्याच्यामुळे जर तुम्ही ही लॉबी आणि जर तुमचं 1 BHK ह्या साईडचं असेल तर तुम्हाला एवढी मोठी जागा परत वेगळी, जी खाली शिड्यांकडे जाते अशी ही जागा वेगळीही तुम्हाला इथे ह्या फ्लॅटमध्ये फ्लॅटच्या बाहेर तुम्हाला मिळते। आणि ज्यावेळेला आपण फ्लॅटच्या आतमध्ये एंट्री करणार आहोत तर 10x15चा तुम्हाला असा हा मस्त हॉल मिळेल, जो मोठा आणि प्रशस्त तुम्हाला नक्की जाणवेल। अशा पद्धतीचा 10x15चा हा हॉल असेल। आणि हॉलच्या नंतर मी दाखवली पहिले त्याप्रमाणे बाल्कनीतनं जर आपण व्ह्यू बघितलं तर सुंदर असा चांगला व्ह्यू तुम्हाला त्या घरामधून नक्की मिळेल। म्हणजे ते तुम्ही बघू शकता, क्रिक पण दिसतो, हिरनंदानी इस्टेट पण पूर्णपणे दिसतं, आणि शाळा पण तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसते। नंतर ज्यावेळेला आपण ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला परत इथं थोडी पॅसेज आहे। पॅसेजच्या ह्या साईडला जर आपण गेलो तिथं 9x7.5चं तुम्हाला किचन आहे। ह्या साईडला अधिक, ह्या साईडला प्लॅटफॉर्म असणारं किचन असेल, आणि इकडे जर आलं तर परत इथे पण तुम्हाला ड्राय बाल्कनी म्हणा किंवा बाल्कनी म्हणा, अशा पद्धतीची तुम्हाला परत इथे पण बाल्कनी, तुमच्या किचनला पण बाल्कनी ह्या घरामध्ये मिळते। ही बाल्कनी होय सगळ्या गोष्टींचं वाढ झाल्या कारणानं तुम्हाला तो कार्पेट त्या पद्धतीचा मिळतो। याच्या जस्ट अपोजिट साईडला जर आपण आलो तर तुम्हाला परत 4x7.5चं टॉयलेट, वॉशरूम, बाथरूम इथे बनवलेलं आहे। आता त्याच्यात काही लावलेलं नाही आहे, पण ते सगळं आपल्याला फिट आउट करून मिळेल। परत इकडे ह्या साईडला झालं 10x8चं तुम्हाला इथे ड्राय बाल्कनी, एवढी मोठी चांगली प्रशस्त, जिथे तुम्ही कपडे वगैरे सगळे सुकू शकता। आणि ह्या साईडला जर आपण आलो तर तुम्हाला इकडलं ब्रह्मांड म्हणा किंवा मग हे बॉटनिकल जे गार्डन येणार आहे, हे सगळं ह्या साईडला बॉटनिकल गार्डन वगैरे येणार आहे। इकडलं ब्रह्मांड नावाचं हे सगळं कॉम्प्लेक्स तुम्हाला दिसतं, एअरफोर्स स्टेशन वगैरे सगळं तुम्हाला तुमच्या ह्या घरामधनं म्हणण्यापेक्षा तुमच्या ह्या ड्राय बाल्कनीमधनं तुम्हाला नक्की दिसतं। आणि अशाच या पद्धतीनं हा 1 BHK फ्लॅट बनवलेला आहे सांगवी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनी। सांगवीचे ऑलरेडी 3 प्रोजेक्ट ठाण्यामध्ये आहेत। त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण इकडे येऊ तर इथे थोडासा स्पेस दिलेला आहे। इथे तुम्हाला हे स्पेस तुम्ही कबर्ड म्हणून काय असं वापर करण्यासाठी तुम्हाला इथं होऊ शकतो। शेवटचं आपलं हे मास्टर बेडरूम असणार आहे, ज्याच्यात तुम्ही इकडे आलात तर वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट्स 7x7.5-4.5चं तुम्हाला इथं बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट पण बनवलेलं नक्कीच दिसेल। आणि त्याच्यानंतर मग तुम्ही इथे आलात तर 10x13चा हा तुमचा बेडरूम असेल। आणि इथे हे मात्र आपण काउंटिंग केलेलं नाही आहे, तर हे पण जर तुम्ही विचार केला तर 6x2चं हे तुम्हाला कपाटाची जागा पण इथं मोठी आहे। इकडे जरी आतमध्ये गेलं तर इकडे पण जागा आहे, म्हणजे अशा पद्धतीची ही जागा तुम्हाला इकडे नक्की मिळते। आणि त्याच्यानंतर परत जर बघितलं आपण तर जे हॉलला बाल्कनी होती तेवढीच मोठी बाल्कनी तुम्हाला परत तुमच्या ह्या बेडरूममध्ये पण मिळते। अशा पद्धतीचं ह्या बेडरूममधनं पण जर तुम्ही बघितला तर सुंदर असा मस्त एकदम चांगला व्ह्यू आहे, जो तुम्ही बघू शकता ह्या 1 BHKमध्ये तुम्हाला मिळू शकतो। तर हा जो फ्लॅट आहे हा खरं आपल्याला ऑल इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रेशन, फ्लॅट कॉस्ट सगळं मिळून जर विचार केला तर 97 लाख निगोशिएबल असणार आहे।
जर आपण समोर बसलो तर याच्यात नक्कीच कमी करण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. पण सध्या 97 लाख रुपये किंमत आहे ऑल इन्क्लुझिव्ह. आपण तसा जर विचार केला तर हिरानंदानी इस्टेटमध्ये जर गेलो तर 1 करोडला 1 BHK फ्लॅट मिळतो. पण हा ऑल इन्क्लुझिव्ह 97 लाखाला 550 स्क्वेअर फीटचा 1 BHK फ्लॅट आपल्याला मिळू शकतो. जर हा फ्लॅट तुम्हाला पसंत पडला असेल किंवा आवडला असेल, जर बघायची इच्छा झाली तर नक्की फोन करा. आम्ही हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवण्याचा 100% प्रयत्न करू. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आमचे येत राहतील. त्यांना जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स करा, अधिक जास्तीत जास्त बघण्याचा प्रयत्न करता. हीच तुम्हा सगळ्यांना मी हात जोडून नम्र विनंती करतो. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.